साधू. बुद्धाब्द वर्ष 2570 आज विशेष रूपाने आषाढ पौर्णिमा मास आणि वर्षावासाचा पहिला प्रवास अनुमोदित करताना आजची मंगलमैत्री आणि आजचा बुद्धोपदेश आदरणीय आजच्या बुद्धपूजेचे दायक आणि यजमान आयुष्यमान दीपक गमरे आणि स्नेहा दीपक गमरे या उभयतांच्या सम्यक प्रयत्नाने आजची मंगलमैत्री आणि आजचा बुद्धपूजा संस्कार अनुमोदित करून आजची विशेष आशीर्वाद गाथा बौद्ध तरुणी आयुष्यमानिनी अदिती दीपक स्नेहा गमरे आणि त्यांची दुसरी कन्या तन्वी दीपक स्नेहा गमरे विशेष रूपाचा हा आशीर्वाद या प्राथमिक गमरे परिवार सदस्यांसाठी मी स्वतः डॉक्टर बदंत मैत्रीय घोष आयुपाल महाथेरो या वर्षावासाची आजची मंगलमैत्री सूत्रवदन रूपाने आपण अनुमोदित करीत आहोत. या श्रेष्ठ प्रवासातले आजचे धम्मदेशना अनुमोदन बुद्ध उपदेश ज्याला आपण प्रत्येक महिन्याच्या या प्रवासात एक विशिष्ट अनुमोदन विशिष्ट धम्माचा विषय आणि त्याच्यावरती केलेली साधना आपल्याला आपल्यातले चित्तदोष दूर करण्याकरिता लाभार्थी ठरते. कळत न कळत माझ्या चित्तात काही दोष उत्पन्न झालेच तर तथागताची ही अनंत वर्षावास ऊर्जा त्या साऱ्या नकारात्मक चित्तदोषातून मुक्त होण्यास मला लाभ देईल. आणि म्हणून बौद्ध साहित्यामध्ये पूजनीय भिक्खू संघास निमंत्रित करून बुद्ध विहारात जाऊन बौद्ध भिक्खूंच्या सानिध्य सहवासात आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेऊन आपल्याला संसारातलं क्षणिक सुखाच्या पलीकडची अवस्था प्राप्त करण्याकरिता एक उपासक एक उपासिका एक जिज्ञासू धम्मपिपासू बुद्ध अनुयायी वर्ग या वर्षावासात प्रयत्न करतात. आणि म्हणून आज पूजनीय भिक्खू संघ सदस्य रूपाने मी डॉक्टर आयुपाल आज गमरे कुटुंबियांच्या धम्मविनंतीचा सन्मान करीत इथपर्यंत पोहोचलो. आणि आज आपण विशेष चर्चा करणार आहोत. आत्ताही अतनो नाथो कोही नाथो परोसिया. बौद्ध धम्मातल्या अत्यंत प्रसिद्ध धम्मपदामध्ये तथागताची जी मूळ वाणी आहे मूळ उपदेश आहे त्या मूळ उपदेशामध्ये बुद्ध तथागत या निसर्गाला उद्बोधित करताना म्हणतात आत्ताही अतनो नाथो कोई नाथो परोसिया. आत्ताही अतनो आपणच आपले नाथो ज्याला आपण स्वामी म्हणा मालक म्हणा आपला धनी आपला मालक आपला स्वामी परका कोणी नाही कोई नाथो परोसिया. निसर्गात तुमच्या मनाचा मालक विचाराचा मालक स्वभावाचा मालक पुण्य आणि पापाचा मालक कुशल आणि अकुशलतेचा धनी सत्य आणि असत्याचा मार्गदर्शक स्वामी बुद्ध म्हणतात निसर्गात अन्य कोणीच नाही. सत्य असत्य कुशल अकुशल आत्ताही अतनो नाथो. आपणच आपल्या कुशल चित्ताला जन्म देतो. आपणच आपल्या अति आनंद प्रमोद उत्पन्न करणाऱ्या चित्तकर्माला जन्म देतो. आपणच आपल्या नकारात्मकतेला चित्तात जन्म देतो. तो बुद्ध आताही अतनो नाथो कोई नाथो परोसी या दोन गोष्टीचा उपदेश देताना बुद्ध माणसाला मूलतः स्वतंत्र करतात. जे लोक आपल्या कर्माच्या प्रती अधिष्ठानाच्या प्रती कर्म आणि कर्माच्या परिणामाच्या प्रती कम्मा अँड कम्म विपाकं या कम्म आणि कम्म विपाक या दोन सिद्धांताच्या प्रती जेव्हा परावलंबी होतात माझे कर्म माझे नाही मी केलेले चांगले किंवा वाईट कर्म कोणता तरी दुसरा स्वामी आदेश देत आहे परमेश्वर रूपाने
ईश्वर रूपाने, चमत्कारिक शक्ती रूपाने, दैवी शक्ती रूपाने, अनैसर्गिक शक्ती रूपाने, कर्मकांड शक्ती रूपाने, कोणत्या तरी अशा एखाद्या ऊर्जेने प्रभावित होऊन मला हे कर्म करायला कोणीतरी सांगत आहे का? इथे बुद्ध या गोष्टीचे खंडन करतात. बुद्ध तथागताचा संपूर्ण बुद्ध उपदेश या गोष्टीला मूलतः नाकारतो. आत्ता ही अतनो नातो. आपणच आपले स्वामी आहोत, आपणच आपले धनी आहोत, आपणच आपले मूळ मार्गदाता. काय स्वीकारावे आणि काय त्याज्य ठरवावे, कशाचा त्याग करावा आणि कशाचा स्वीकार करावा, काय आत्मसात करावे आणि कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहावे, या दोन्ही गोष्टीचा विचार करण्याचं स्वामित्व बुद्ध म्हणतात निसर्गाकडे कुठेच नाही. अंततः बुद्ध तथागतांच्या या श्रेष्ठ धम्मपद गाथेतून आपल्या लक्षात येते की बुद्ध या समग्र मानव जीवनाच्या प्रवासात केंद्रस्थानी देव नाही, परमेश्वर नाही, ईश्वर नाही, चमत्कारिक दैवी शक्ती नाही, नकारात्मकता नाही, इतरांचा प्रभाव नाही. मनुष्याला केंद्रस्थानी बुद्ध आपल्या स्वतःला ठेवता. आत्ता ही अतनो नाथो. आपला स्वामी, धनी, दिशादर्शक, मार्गदर्शक आपणच आहोत. अन्य लोक आपल्यावरती प्रभाव टाकतील, पण त्या प्रभावाचा स्वीकार करायचा की नाही याचा निर्णय मात्र माझे चित्त घेते, माझं मन घेते. म्हणून बुद्ध म्हणतात आत्ता ही अतनो नाथो कोही नाथो परो. आपलं चित्तच आपला मालक आहे. मालक कोणी दुसरा नाही, परखा नाही. कितीही समीप असू द्या, जवळचा असू द्या, माता पिता पुत्र कोणी असू द्या. आत्ता ही अतनो नाथो. आपणच आपल्या चित्ताचे धनिक. पाहिजे तिथे चित्त स्थिर करता येईल, विस्कळीत झालेलं चित्त संयोजित करता येईल, विकाराने भरलेलं चित्त विकार मुक्त करता येईल. आळस, प्रमाद, तंद्री आणि अनंत प्रमादाने प्रभावित झालेलं चित्त प्रमादातून मुक्त करता येईल, आळस रहित बनता येईल. जेव्हा मन ठरवते त्याच वेळेला शरीर काम करते. जेव्हा मन ठरवते त्याच वेळेला हे वाणीचे कर्म आपल्या जिभेने या जगाला अनुमोदित करतात. माझं मन ठरवते तेव्हा झोप येते, माझं मन ठरवते तेव्हा जाग येते. जर मनाने ठरवलेच नाही तर तुम्ही किती थकलेले असू द्या, तुम्ही कितीही कसेही असू द्या, AC लागलेली आहे, एअर कंडिशन घरी आहे, जर्मनीचा बेड आहे, पण मन विस्कळीत आहे. कितीही प्रयत्न करा, झोप येण्याचा स्वामित्व पंख्याकडे नाही, AC कडे नाही, अति उच्च दर्जाच्या बेडकडे नाही. मनच जर विस्कळीत असेल तर बुद्ध म्हणतात झोप लागेलच असा दावा करणे मोठं कठीण आहे, दुर्गम आहे. झोपेचा मालक AC नाही. काही वेळेला आपण म्हणतो की मला हे असलं तरच झोप येते, ते नसेल तर झोपच येत नाही. मला अशा प्रकारची जागा असेल तरच झोप लागते, अन्यथा झोपच येत नाही. बुद्ध म्हणतात ज्या जागेवरती आपलं मन तयार आहे झोपायला तिथे झोप येते. मन तयार नसेल तर कुठेही जा, राजमहालात जा, राजप्रसादात जा, तुम्हाला तिथे निद्रा सुख मिळेलच असा दावा करणे मोठं कठीण. जे लोक आपल्या कर्माचा स्वामी आपण नाही असे मानतात त्यांचे दुःख, दैन्य, दौर्मनस्य दूर होईलच असा दावा करणे कठीण आहे. कारण ते आपल्या कर्माचा स्वामी, धनी, निर्णय प्रक्रियेतला आपण प्रमुख नाहीच, आपण कोणीच नाही. करता करविता कोणी और आहे असे म्हणून जेव्हा ते आपल्याच कर्माला, आपल्याच कर्मविपाकाला
जबाबदारीतून मुक्त होतात, तेव्हा बुद्ध म्हणतात, ज्याने आपले कर्म स्वीकारले नाही तो सदाही परावलंबी होतो. आपल्या कर्माचा धनी आपण आहोत असे म्हणून जेव्हा कोणी त्याचा स्वीकार करतो, तेव्हा तो आपल्या कर्माचा धनी दुसऱ्याला समजत नाही, मानत नाही. चांगले कर्म असतील तर त्याचं पुण्य मलाच मिळेल, कारण चांगल्या कर्माचा स्वामी धनी मीच आहे. आताही अतनो, माझ्या कर्माचा धनी दुसरा कोणीच नाही. माझ्या पाप आणि पुण्य, बुद्ध म्हणतात की एखादी गोष्ट अकुशल रूपाने आपल्याकडून घडलीच, अनावधानाने घडली, जाणीवपूर्वक घडली, अज्ञानाने घडली, घडतच राहिली, पुन्हा पुन्हा घडली, तर बुद्ध म्हणतात अकुशल उपाने जन्माला आलेलं चित्त पुन्हा 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 दुष्कृत्य करण्यास प्रेरणा देते. दुष्कृत्य करण्यासाठी दुसरे कोणी आपल्याला प्रेरणा देतच नाही. आता ही अतनो नाथो, दुसरा कोणीच तुमचा स्वामी नाही. जर तुम्ही दुष्कृत्य करत असाल तर वाईट कृत्य करायला मन तयार झालं म्हणून वाईट कृत्य झालं. शरीराने, मनाने, वाणीने. मनाचाच सर्वात मोठा आधार जे लोक घेतात की पहिल्यांदा हे दुष्कृत्य माझ्या चित्तात उत्पन्न झाले, अर्थात माझ्या कर्माचा स्वामी माझे मनच आहे. आत्ता ही अतनो नाथो कोही नाथो परोसी. परखा दुसरा. बऱ्याच वेळेला लोक आपल्या दुष्कृत्याची जबाबदारी आपल्यावर न घेता दुसऱ्यावरती टाकतात. याने हे केलं म्हणून मला हे वाईट फळ मिळालं, त्याने ते बोललाच नसता, त्याने ते केलंच नसतं, त्याने ते दाखवलंच नसतं. बुद्ध म्हणतात की दुष्कृत्याचा मार्ग दुसऱ्याने दाखवला, त्या मार्गावर चालायचे की नाही याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आपल्या चित्तात उत्पन्न झाली. काही लोक तुम्हाला दृष्टपथावरती अनुमोदित होऊन चालताना एक मिथ्या दृष्टी उत्पन्न करायला भाग पाडतील, उपदेश देतील, मिथ्या मार्ग देतील, मिथ्या प्रेरणा देतील, आणि त्या मिथ्या प्रेरणेने प्रभावित व्हायचं की नाही, आपल्याला सांगितलेला मार्ग चांगला की वाईट, सत्य की असत्य, कुशल की अकुशल, पापयुक्त का पुण्ययुक्त, उल्हास उत्पन्न करतो का नैराश्य उत्पन्न करतो, दुःख उत्पन्न करणारा की आनंद उत्पन्न करणारा, याचा निर्णय आपण स्वतःच घेतो. दुष्कृत्याचा प्रभाव लोक आपल्यावरती टाकतील, पण प्रभावित व्हायचे की नाही याचा धनी निसर्गात दुसरा कोणीच नाही. म्हणून बुद्ध तथागताला या अनंत रूपाच्या बोधिप्राप्तीनंतरचं हे सत्य उमगले आणि आपल्या कर्माचा स्वामी धनी, आपला स्वामी, आपला धनी, आपला मालक, आपला करता धरता, करता करविता आपल्यापेक्षा दुसरा कोणीच नाही. दुसरे लोक प्रभावित करू शकतात, पण आपण प्रभावित न होता तटस्थ राहण्याची भूमिका घेणे, याचा निर्णय मी स्वतःच घेणार. आणि म्हणून बुद्धांनी जेवढे म्हणून भिक्खू या वर्षावसात तथागतांकडे आले, बुद्धांचा उपदेश ऐकला. बुद्ध म्हणाले, मी केवळ तुमचा मार्गदाता आहे. सुंदर बुद्धांनी या निसर्गातला अत्यंत उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं सर्वात मोठं बुद्धवचन, मी तुमचा मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मोक्षदाता जो धनी असतो, काही सिद्धांतामध्ये असं म्हटलं की तुमच्या मोक्षाचा धनी मी आहे. काही धर्म प्रणालीमध्ये हा विचार व्यक्त केला की मोक्ष मिळण्यासाठी मी तुमचा धनी, मोक्षाचा धनी आहे, मालक आहे. मला वाटलं तर मी तुम्हाला मोक्ष देईल, आणि मला नाही वाटलं तुम्ही कितीही करा, काही होणारच नाही, कारण मीच मला, तुमच्या मोक्षाचा धनी मी आहे. बुद्ध म्हणतात असे जगात तुमच्या चांगल्या आणि वाईट कर्माचे धनी म्हणून कोणीच त्याची जबाबदारी घेऊन बसलेलं नाही. तुमच्या पाप पुण्याची मक्तेदारी अन्य कोणाकडेच नाही. तुमच्या कुशल अकुशल कर्माचे स्वामी धनी दिशादर्शक तुम्हीच आहात. भिक्खूनो, मी फार फार तर तुम्हाला मार्ग देत आहे.
मोक्षाकडे घेऊन जात नाही, निब्बाणाकडे घेऊन जात नाही, निब्बाणापर्यंत घेऊन जात नाही. निब्बाण माझ्यामुळेच तुम्हाला मिळेल असाही बुद्ध म्हणतात मी दावा करत नाही. मी मार्ग देतो, मी दिलेला मार्ग, तुम्ही स्वीकारलेला मार्ग जर यथायोग्य असेल तर त्या मार्गाने चालण्याचा सर्वात मोठा संकल्प तुमचे चित्त करणार आहे. केवळ बुद्धाने सांगितले म्हणून त्याचा लाभ होईल असा जर कोणी दावा करत असेल तर बुद्ध म्हणतात मीच त्याचा नाकार स्वीकारतो. बुद्ध असे कधीच म्हणाले नाही. आणि बुद्ध म्हणाले तुम्ही असे कधी स्वीकारू नका की मी बुद्धाच्या समीप बसलो आहे, मी बुद्धाच्या समीप बसून बुद्धाचं वंदन केलं, आता आपोआप माझे दुःख दूर होईल. बुद्ध म्हणाले तुझ्या दुःखाचा स्वामी सुद्धा बुद्ध नाही, तूच आहेस. फार फार तर बुद्ध तुझ्याकरिता मंगल मैत्री करतील की या दुःखातून, वेदनेतून, कष्टातून, व्याकुळ अवस्थेतून तू बाहेर पडण्यास निसर्ग तुला ऊर्जा दे, मैत्री दे, अधिष्ठान दे, अवकाश दे. पण त्या वेदनेतून मुक्त होण्याचं काम, त्या वेदनेचा स्वामी तूच आहेस. कारण वेदना तुझ्याच आहे. शब्दांच्या वेदना, कायेच्या वेदना, शरीराच्या वेदना, चित्तातील वेदना, असहनीय वेदना, तात्पुरत्या वेदना, दीर्घकाळ वेदना, मिटणाऱ्या वेदना, न मिटणाऱ्या अनेक रूपाच्या वेदनेला बुद्ध म्हणतात वेदनेचा स्वामी, धनी, मालक माणूस स्वतःच आहे. कधी सुखद वेदना उत्पन्न झाली तर मनुष्याला वाटतं की ती पुन्हा पुन्हा मिळू दे, पुन्हा पुन्हा मिळू दे. पण बुद्ध म्हणतात ज्याने जाणलं, मानलं, स्वीकारलं, आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं की निसर्गातली कोणतीच वेदना ती सुखद आहे, ती दुःखद आहे, ती सुखद आहे, दुःखद आहे, अदुःखद आहे, असुखद आहे. कोणतीच वेदना ही दीर्घकाळ टिकत नाही, ते क्षणिक आहे. थोड्याच क्षणासाठी त्या वेदनेतून सुख मिळालं, पुन्हा दुःखद वेदना जन्माला आली. ती दुःखद वेदना सुद्धा अंतिम नाही, ती पुन्हा बदलली, पुन्हा सुख आलं, पुन्हा दुःख आलं, पुन्हा नैराश्य आलं, पुन्हा आनंद आला, पुन्हा प्रमोद आला, पुन्हा नकारात्मकता आली. बुद्ध म्हणाले दररोज बदलत आहे. पहा, आंतरिक दृष्टीला जन्म द्या आणि चित्ताने पहा, प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी वेदना, सुख आपल्याला मिळते. आणि दररोज कधी कधी दुःखद वेदनाही मिळतात. आता सुख मिळाले म्हणून ते कधी बदलणारच नाही असे कधीच होत नाही. आपलं मन जेव्हा आपल्याच कर्माचा स्वामी स्वतःला म्हणतो तेव्हा ते म्हणेल की हेही बदलणारे आहे. आज सुख आहे, हरळून जाऊ नका, बदलणारे आहे. आज दुःख आलं, कोलमडून जाऊ नका, बदलणारे आहे. जेव्हा आपल्या सुख दुःखाचा स्वामी स्वतः माणूस आपल्याला मानतो तेव्हाच तो त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो. आपल्या सुख दुःखाचा स्वामी परका कोणी आहे असे जो कोणी मानतो तेव्हा तो म्हणेल, त्याला वाटेल तेव्हा सुख देईल, त्याला वाटेल तेव्हा या वेदनेतून मी मुक्त होईल, त्याला वाटेल, कारण माझ्या कर्माचा स्वामी, करता करविता कोई और आहे, मी नाही. बुद्ध म्हणतात जे लोक असं म्हणतात, मानतात, स्वीकारतात, करता करविता दुसरा कोणी आहे असे म्हणून आपल्या चित्ताचं स्वामित्व दुसऱ्याकडे सोपवतात, ते लोक आपल्या अविद्येतून, कर्म अविद्येतून कधीच मुक्त होत नाहीत. जर आपल्या कर्म अविद्येतून मुक्त व्हायचं असेल तर करता करविता कोणी और आहे, त्याला वाटेल ते सुख देईल आणि त्याला वाटेल तेव्हा दुःख देईल. त्याने मला सुख द्यावं म्हणून मी त्याची पूजा, अर्चना, साधना दररोज करत आहे, त्याला दिवा लावत आहे, पुष्प देत आहे आणि मी म्हणत आहे की त्याने मला सुख द्यावं, त्याने मला सुख द्यावं आणि मी दररोज करत आहे, वर्षानुवर्ष करत आहे. कारण सुख माझ्यातच सामावले आहे
असा उद्घोष आपल्याच गाथेतून आपण केला नाही आणि म्हणून लोक साऱ्या जगात सुख शोधत आहे. पर्वत रांगात, नद्या, नाले, वृक्ष आणि कुठे कुठे शोधत आहेत. बुद्ध म्हणतात, आपण जेव्हा आपल्या चित्ताचे आपण मालक आहोत, आपल्याच कर्माचे आपण मालक आहोत, आपण आपल्या भूमिकेचे आपण स्वामी आहोत. काय भूमिका घ्यावी आपल्याला कोणी दुसरे सांगत नाही. कोणत्या मार्गाने चालावे लोक प्रभावित करतील, चालण्याचा निर्णय माझाच राहील. याचाच अर्थ आत्ताही अतनो नाथो कोही नाथो परोसिया. माझ्या कर्माचा, माझ्या निर्णयाचा, माझ्या सुखदुःखाचा, माझ्या जीवनाचा आणि मला मिळालेल्या जन्माचा स्वामी माता नाही, पिता नाही, पुत्र नाही, भगिनी नाही, ज्ञाती मित्र स्नेही नाही. कोण आहे? आपणच आपल्या जीवनाचे मालक, स्वामी, मार्गदर्शक, गुरु, आचार्य आणि अनंततः निर्णय प्रक्रियेतला सर्वात प्रमुख माझं मन आहे. कुणी कितीही मार्ग चांगला सांगितला आणि त्या मार्गाने जर मी जाण्याचे ठरवलेच नाही तर तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी कधी पोहोचणारच नाही. कारण तुम्हाला दिलेला मार्ग उत्कृष्ट आहे, अतिउच्च दर्जाचा आहे, परंतु त्या उत्कृष्ट मार्गावरती चालण्याचा निर्णय तुमच्या मनाने अद्याप घेतला नाही तर मार्ग कितीही उत्कृष्ट असू द्या, उत्तम असू द्या, सुविख्यात असू द्या, त्या मार्गावरती आरूढ होऊन चालण्याचे कार्य आपल्याकडून जर घडलेच नाही तर आपण ठरवलेलं पुण्य, सुख, समाधान आपल्याला लाभेलच असा दावा करणे कठीण आहे. त्या मार्गावर न चालता आपण जर एखाद्या निसर्गातल्या चमत्कारिक आणि अनैसर्गिक दैवी शक्तीला साकडे घालत राहिलात, चालली नाही, चालण्याचा निर्णय घेतला नाही, त्या मार्गपथावर अधिष्ठित झाला नाही, या मार्गावर चालण्याचं स्वामित्व माझ्याकडे आहे हे पाहिलेच नाही, तर आपल्या सुखाचा शोध जगाच्या बाह्य रूपाने लोक घ्यायला सुरुवात करतात. इथे सुख मिळेल तर इथे जातात, तिथे सुख मिळेल तर तिथे जातात. कोणी सांगितले हे करा म्हणून सुख मिळेल तर ते करतात, कोणी सांगितलं ते सुख करा तिथे सुख मिळेल तर ते करतात. लोक भटकत आहेत. बुद्ध म्हणतात, ज्याने आपल्या स्वतःचा स्वामी स्वतःला मानले नाही ते लोक दररोज भटकत आहेत. सकाळी भटकत आहेत, दुपारी भटकत आहेत, संध्याकाळी भटकत आहेत, झोपेत भटकत आहेत, जन्मांतर भटकत आहेत. कारण आपल्या मनाचा, आपल्या शरीराचा, आपल्या वाणीचा आपणच स्वामी आहो याचा स्वीकार करण्याचा सर्वात मोठा उदंड मार्ग या वर्षावासात बुद्ध या निसर्गाला देतात आणि माणसाला दैवी शक्तीपासून स्वतंत्र करतात, अनैसर्गिक कर्मकांडापासून स्वतंत्र करतात. जर तुझ्या जन्माचा, कर्माचा, प्रवासाचा निर्णय दुसरा कोणी घेत असेल तर तुम्ही तर परावलंबी झाला. त्याने सुख दिलं तर मिळेल आणि नाही दिलं तर त्याची इच्छाच नाही आणि मग मी आहे तसाच राहतो. आपल्याला बदलवायचं असेल तर तुमच्यातला बदल परखा कोणीच निर्माण करू शकत नाही. आपल्या मनानेच उचल घ्यावी, आपलं मनच बदलावं, मनानेच संकल्प करावा आणि मनाने केलेला संकल्प आपलं मनच आपल्या पूर्णत्वाला नेते. आणि म्हणून बुद्ध तथागतांनी 2570 वर्षापूर्वी या निसर्गाला मानव केंद्रित होण्याचा सर्वात मोठा उपदेश दिला. अत्ताई अतनो नाथो कोई नाथो परोसिया. जन्म देणारे माता पिता सुद्धा तुमच्या चित्ताने काय करावे हे अंतिमतः कधीच ठरवू शकत नाहीत. मार्ग देऊ शकतात. जन्माला आल्यानंतर आपण काय खावे, काय पाहावे, कोणत्या गोष्टीचं आचरण करावं, कोणत्या गोष्टीचे करू नये हे जन्म देणारे माता पिता फक्त आपल्याला सांगू शकतात. ते करायचे की नाही याचा निर्णय मात्र आपलं मन घेते. आणि म्हणून कधी कधी थोर माता पिता आपल्याला म्हणतात की किती चांगला मार्ग मी याला दिला, या मुलीला दिला, पण वेळेत तो मार्ग या मुलाने मुलीने न स्वीकारल्यामुळे आता हे तुला दिवस आले. माझं काम सांगण्याचे होते, मी केले,
बुद्धही म्हणतात, भिक्खूनो, माझे काम केवळ तुम्हाला उपदेश देणे, मार्ग देणे. आता त्या मार्गाने चालावे की नाही याचा निर्णय आपल्याच स्वामित्वाने घ्या. आपले स्वामित्व आपलं मन. आपलं मन अर्थात आपल्या साऱ्या कर्माचा मुख्य उद्गाता स्त्रोत. आता ही अतनो नाथो कोही नाथो परोसिया. परोसिया बाहेरचा, दुसरा, अन्य, परखा. आपला स्वामी, कर्मस्वामी, आपल्या निर्णयाचा मुख्य धनी कोणी दुसराच नाही, आपणच. पाहिजे तिथे आपलं चित्त रक्षित करावं, पाहिजे तिथे अकुशल कर्मापासून अलिप्त करून घ्यावं. वाईट कर्म असतील तर त्याज्य ठरवावे, अकुशल कर्म असतील तर त्याचा त्याग करावा. याचा निर्णय जगातला अन्य कोणीच घेत नाही. आणि म्हणून या वर्षावासात आपण सर्वांनी संकल्प करावा. ॲज अ डॉक्टर बदंत मैत्रीय घोष आयुपाल महाथेरो आपल्या सर्वांचा एक मार्गदर्शक, भिक्खू, गुरु, आचार्य, आध्यात्मिक टीचर म्हणून मी सदैव आपल्या सर्वांना सांगेल की आमचं काम केवळ उपदेश देणं. मला मिळालेला उपदेश माझ्या गुरुकडून मी स्वीकारणं, मला मिळालेला मार्ग तुम्हाला देणं, तुम्ही घेतलेला मार्ग दुसऱ्याला देणं, हे देत घेणं देणं. आपण केवळ या निसर्गात कोणीतरी चांगलं सांगावं, घ्यायचं की नाही माझं मन ठरवेल. म्हणून आपण जे ऐकत आहात ते चांगलं की वाईट याचा निर्णय आपलं मन घ्यावं. कारण तुमच्या मनाचे मालक तुम्ही आहात. तुमचं मनच तुमच्या कर्माचा धनी आहे. मग तुम्ही ऐकलेले, कानाने ऐकलेले कर्म, जिभेने चाखलेला स्वाद, या त्वचेने घेतलेला स्पर्श, वाणीने बोलणारे शब्द, डोळ्याने पाहिलेली दृष्टी, आता ही कशी आहे? डोळ्याने तर सर्वच पाहतात, पण काय पाहतो? चांगलं पाहतो का वाईट पाहतो? वरवरचं पाहतो का अंतर मनाने पाहतो? कोणत्या दृष्टीने आपली दृष्टी पाहत आहे? रंग, रूप, दृष्टी, निसर्ग काय पाहतो आपण? पाहण्याची दृष्टी. ज्याने म्हटलं आता ही अतनो नाथो, मीच माझ्या दृष्टीचा मालक आहे. काय पाहायचं आणि काय पाहू नये हे मीच ठरवणार. याचाच अर्थ आपले जे इंद्रिय आहे, षडायतने, या षडायतनाचा स्वामी, मालक, धनी देव नाही, परमात्मा नाही, ईश्वर नाही. कोई नाथो परोसिया, कोणी परखा नाही. माझ्या षडायतनाचा स्वामी, धनी, सारथी मी स्वतःच आहे. आपण दररोज म्हणत राहा, आता ही अथनो नाथो कोही नाथो परोसिया. बुद्ध धम्मातला हा सर्वात उत्कृष्ट उपदेश आज आदरणीय गमरे परिवार आणि त्यांच्या या वर्षावासातला केलेला आजचा संकल्प पूर्णत्वास नेत आहोत. आणि म्हणून आजची मिळालेली मंगलमैत्री आदरणीय उपासिका गीता यशवंत एल्वे, तद्वतच त्यांची भगिनी छाया पटेकर, तद्वतच आयुष्यमान्य नव्या पटेकर, नितीन पटेकर, शेखर, जया, रोहित, आयुष्यमान, सिमोल आणि त्यांचा परिवार. आज विशेष रूपाने आदरणीय दीपक गमरे सर अत्यंत प्रभावित रूपाने ताज पॅलेसमध्ये तिथले कर्मचारी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं संवर्धन करणाऱ्या संस्थेचे ते जबाबदार व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यांच्याच रूपाने मला अनेक वेळा ताजमध्ये जाऊन उपदेश देण्याची संधी मिळाली. आज त्यांच्या या निवासस्थानातलं हे तिसरं परित्राण आहे. प्रत्येक वर्षावासात भिक्खू संघाला निमंत्रित करणं, भोजनदान देणं, वस्त्रदान देणं, फलदान देणं, अर्थदान देणं आणि भिक्खू आपल्या घरातून आपण ठरवलेलं दान भिक्खूच्या पात्रात आपण अनुमोदित करतो. आपलं मनच ठरवते तेव्हाच आपण दान देण्याची प्रेरणा उत्पन्न करतो. आपल्याकडे किती धन आहे, किती संपत्ती आहे ते महत्त्वाचे नाही, पण दान देण्याची इच्छा उत्पन्न झाली, श्रद्धा उत्पन्न झाली. किती दिलं, किती मोठं दिलं हे अत्यंत महत्त्वाचं नाही, पण मनानेच जर ठरवलं तर आपल्या दान पारमितीला पूर्ण करण्याचा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा 3 महिन्याचा कालावधी अत्यंत उत्कृष्ट आहे. सज्जन हो, मी स्वतः आपला कल्याण मित्र डॉक्टर बदंत मैत्रीय घोष आयुपाल आपणास उद्घोष करतो. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला जर एखादं पुण्य अर्जित करण्याची संधी मिळालीच तर दौडू नका. मोठी अनंत श्रद्धा उत्पन्न करा
आणि उत्पन्न झालेल्या श्रद्धेने काषाय वस्त्र अधिष्ठित बुद्धपुत्राला आपल्या निवासस्थानी निमंत्रित करा. जे देता येईल ते दान करून आपल्या पारमितेला पूर्ण करा. आणि काषाय वस्त्रात दिलेलं दान सदैव रूपाने बुद्ध परंपरेला गतिमान करते. आणि या बौद्ध तत्वज्ञानाला गतिमान करण्याचा उपदेश करणे हे भिक्खूचं काम, निर्णय घेणे तुमचं स्वतःचं काम. आता ही अतनो नाथो. आणि म्हणून आज पुनश्च एकदा आदरणीय दीपक गमरे सर आणि आयुष्यमाळिनी उपासिका कुटुंब प्रमुख स्नेहा दीपक गमरे या उभयतांच्या प्रती या अनंत वर्षावासातलं पुण्य अर्जित होऊ दे. त्यांची कन्या अदिती आणि तन्वी या दोन्हीही बौद्ध तरुणींच्या प्रती बुद्ध धम्म आणि संघाची अनंत मंगलमैत्री लाभू दे. आज केलेले परित्राण, आज आपण ऐकलेले सूत्र, आज आपण ऐकलेली बुद्ध गाथा सदैव रूपाने आपल्या नकारात्मकतेवरती आणि कळत नकळत आपल्या चित्तासाठी उत्पन्न करणारी नकारात्मक भावनेवरती मात करण्यासाठी ही सारी आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला लाभू दे. आपण सर्व सुज्ञ आहात असे जाणून अधिक उपदेश न करता आजची मंगलमैत्री आशीर्वाद गाथेने आज आपण समापनाकडे घेऊन जात आहोत. सबित्यो विभजन्तु सबरोगो विनशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. आयु आरोग्य संपत्ति सग संपत्ति मेवंच तत्तो निब्बान संपत्ति इमिनाते समीझतु. सर्वांनी म्हणूया, अहम भन्ते अहम भन्ते साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा. साधु साधु साधु. सुखी दीर्घायु को. साधु.